3-4 दिवसापूर्वी पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर जो काही प्रॉब्लेम झाला, लाखो लोक एक्सप्रेस हायवेवर अनेक तास अडकले होते. गरोदर स्त्रिया, पेशंट्स, वृद्ध, लहान मुलं यांची जी काही आबाळ झाली, अनेकांच्या विजा अपॉइंटमेंट चुकल्या, डॉक्टर्सच्या अपॉइंटमेंट चुकल्या, विमानं चुकली, आर्थिक व्यवहार गडबडले. स्त्रियांना लघवीला जाण्याचा मेजर प्रॉब्लेम फेस करावा लागला. हे सगळं पाहिल्यावर, विचार केल्यावर त्या लोकांनी ते तास कसे काढले असतील याचा विचार केला तरी अंगावर काटा येतो. अशी वेळ खरं वैऱ्यावरही न येऊ. मग आता ही चूक कोणाची अशा चर्चा सुरू झाल्या. मग सरकार बेजबाबदार आहे, नागरिक बेजबाबदार आहेत, यंत्रणा कशी चुकते, सगळ्यांवर ताशेरे मारायला सुरुवात झाली आणि हे अनेक दिवस चालूही राहील. पण या सर्वामध्ये दिलासा देणारा एक व्हिडिओ काल पाहायला मिळाला लोणावळा पोलीसचा. ज्या तत्परतेने लोणावळा पोलीस अडकलेल्या लोकांना पाण्याच्या बॉटल्स पुरवत होते, वडापाव पुरवत होते, फळं देत होते, बायकांना लघवीला जाण्यासाठी कशी सोय करता येईल याचे पर्याय सुचवत होते, ते पाहून खरंच मनात त्यांच्याबद्दल आदर निर्माण झाला. आम्हाला मुंबईकरांना पोलिसांबद्दल नेहमीच आदर वाटतो, कारण मुंबई कोणताही सण साजरा करते ते मुंबई पोलीसच्या जीवावरच. अन्यथा कोणताही सण साजरा होणं शक्यच नाही. मुंबई पोलीस उभा असतो म्हणून आम्ही सगळे सण आनंदात साजरे करतो. आणि त्या अडकलेल्या लोकांना सुद्धा खरं तर लोणावळा पोलीसच्या रूपात परमेश्वरच मदतीला धावून आला असं नक्की वाटलं असेल. लोणावळा पोलीसला मानाचा मुजरा.